ऐसी जोडी करा राम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. नाव धड करा सहस्रनामाची, नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भऱ्या हरी रामवाणी, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमना, पांडुरंगा करू प्रथम नमना, दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या.
चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजी यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव जगतवंदे जगतमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सुंदर असा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबारा या अभंगातून उपदेश करतात की असे काहीतरी जोड करा बरं का आणि राम कंठामध्ये धारण करा. असा उपदेश कुणाला करत असतील बरं, कुणाला करत असतील बरं असा उपदेश. बर एक मनुष्य जीव सोडला तर बाकी उपदेश करून काय फायदा आहे का बाकीच्यांना नाही. मारे का पशु काय पाप पुण्य जाणती त्यांना पाप पुण्य कळत नाही. फक्त उपदेश करण्याकरता एकमेव एकच योनी मानव मनुष्य. जे तुम्ही आम्ही मनुष्य द्यायला आहोत ना या योनीला मात्र उपदेश करावा लागतो महाराज बरं का. आणि उपदेश करून त्याचा फायदाही आहे, बाकीच्यांना उपदेश करून फायदा नाही बरं का. मग आता असं आहे महाराज उपदेश करून लोक फायदा करून घेत नसतील. कारण काही ना सवय आहे किती सांगा बरं का. तुकोबाराने त्याच्यावरती थोडस भाष्य केलेलं आहे. ते म्हणतात किती सांगो तरी नाही कधी बटकीचे. तुमच्याकडे काय म्हणतात बटकी ज्याला बघा. किती सांगो तरी नाही कधी बटकीचे पुढे सिंधळीचे रडतील. आता ऐकावं कारण उपदेश करणारे तुकोबार आहेत. उपदेश करणारे आम्ही तुम्ही नाही, सामान्य लोक नाही. उपदेश करणारे व्यक्तिमत्व असामान्य आहे. तुका भासला मानवी वेशधारी परिहार्या विग्रही निर्विकारी असं निळोबारे त्यांचं चिंतन करतात महाराज. सामान्य नाही. जे उपदेश करणारा समोरचा व्यक्ती बघावा महाराज बरं का. त्याचं व्यक्तिमत्व पाहावं की आपल्याला उपदेश कोण करत. किती मोठा अधिकार. जगद्गुरु श्री तुकोबार यांच्याबद्दल बोलताना म्हणतात शराक्षरा वेगळा तुका होऊन निराळा. सामान्य शरा अक्षरा वेगळे तुकोबार सामान्य नाही. असं आहे त्यांची तुलना कोणत्याही पदार्थाविषयी वस्तूविषयी अन्य कोणत्या व्यक्तीविषयी होत नाही आणि म्हणून त्यांचं नाव आहे तुकोबार. न म्हणून तुका नामे गौरविला. असं आहे ना. न तुके म्हणून तुका नामे गौरविला असं आहे. न तुके म्हणजे त्यांची तुलना अन्य कोणाविषयी होतच नाही महाराज आणि म्हणून त्यांचं नाव आहे तुका. ज्यांच्या बीजोत्सवानिमित्त महाराज जे निमित्त साधून तुम्ही लोक हे पारायण करताय वीरवस्तीवाले सगळेजण तुम्ही लोक त्यांना महाराज सहकार्य करताय. सहकार्य करावं. चांगलं करणाऱ्याला सहकार्य करा. उगाच काहीतरी करत असतील त्यांना सहकार्य नका करू. चांगलं जे करतात ते तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य. चांगलं कार्य आहे ना त्याला सहकार्य करायचं. मग ते तना न करा, मना न करा, धना न करा, काहीतरी दान धर्म जर आपल्याकडून घडेल या कार्यात तर चांगलंच आहे.
चांगलंच आहे. लोक नेमकं म्हणतात कशाला पाहिजे आता पुष्कळ जमला असेल आम्हाला काय आपलं खायचं नाही निवांत राहू असं म्हणतात लोक. मला चुकीचं आहे. आपल्याकडून जेवढं होतंय तेवढं करा. दान धर्म जर नाही केला तर शुद्धीकरण होणार नाही तुमच्या संपत्तीचं. संपत्तीचं शुद्धीकरण दानानच आहे एवढं लक्षात घ्या. आणि मग काय करायचं हे तुम्ही ठरवा. दान धर्म नाही घडला तर तो अन्नदान असेल धनदान असेल त्या संपत्तीचं शुद्धीकरण होत नाही. आणि संपत्ती जर चुकून अशुद्धीकरणामध्ये राहिली जमा झाली तर तीच संपत्ती पुढे जाऊन तुम्हाला दुःख देते. तिचं वेळीच शुद्धीकरण करून घ्या. वेळेचं म्हणजे काय आहे म्हणून कसंही म्हणू नका, पण जिद्द द्यायचं आहे त्या ज्या कार्याला बाबा आपला थोडाफार हातभार लागावा असं काहीतरी करावं. असं काहीतरी करा. आहे आणि ते द्यायला मन होतंय पण नको 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 काय काय सांगताय कशाला द्यायला पाहिजे बघू राहू दे असं म्हटलं की ते थोडस काय होतं अशुद्धीकरणामध्ये मोडतो महाराज. तुकोबऱ्यांचे प्रमाण आहेत त्याला. मी माझं पदर सांगत नाही. ते म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे जे जोडलेलं आहे ना एक एक जोडा म्हणतात. कष्ट कष्ट करावं. कष्टानं पैसा जोडावा. मिळतोय म्हणून 2 नंबरानं कुठून तरी घेऊ नका. कष्टानं जोडा. स्वकष्टार्जित मिळवावे. कष्ट करा. कष्ट करून मिळवा. आणि मिळवलेलं कष्ट करून मिळवलं की नाही मग ते कसं खर्च करावं हे लक्षात येतं. आणि स्वकष्टानं जरी मिळवलं प्रारब्धानं ती मिळकत जरी जास्त झाली तरी सुद्धा म्हणतात ती काय करा संपत्तीच्या साठ्यापेक्षा संपत्ती ही थोडी थोडी का असना विचारानं सत्कर्मी दान. सत्कर्मी त्याचे पुढे जाऊन अजून भाग फार मोठे होतात. तुम्हाला माहिती नाही हस्तिनापुरात गोंधळ काय झाला तो संपत्तीचा आहे. दुर्योधनाला या लोकांना काय करावं लागलं नाही. बापाच्या संपत्तीवर महाराज लागले उड्या मारायला. पण असं आहे पुढे जाऊन त्यांचा घात झाला ना महाराज. काही लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी मध्ये कुठं आले कोण वाचतंय ना रोज वाचताय ना ज्ञानेश्वरी वाचताय घरी. अरे वा मग माझा येण्याचा इथे फायदा आहे. तसं माझ्या येण्याचा फायदा फारसा मग नाही. जर तुम्ही आम्ही नुसतं सांगून जायचं तुम्ही आपलं बघू बाबा आले तर पुढच्या वर्षी असं नाही. रोज ज्ञानेश्वरी वाचत जायचं. रोज आपल्या घरात पारायण करायचं. आता मग अशी समाधान पण मला बोलला की येता येता बोलला की माझं एक बाबा पारायण झालं. पारायण न करता नाही ते मला त्याचं नित्य नित्य नियमावली पाहिजे. रोज ज्ञानेश्वरी न चुकता वाचण्यात आणायची. वारकरी बिगर वारकरी सगळ्यांना सांगवलंय पहिलं वाचायची. न वाचता जर ज्ञानेश्वरी न वाचता नामस्मरण न करता जर तुम्ही तो दिवस तुम्ही जर घालवाल तर तोच दिवस उद्याचा दुःखाचा दिवस म्हणून तुमच्या जीवनात येतोय. हे विसरू नका. याला शास्त्र म्हणतात. आणि म्हणून काही काही लोक म्हणतात बघा आज काय झालं असेल असा दिवसच माझ्या जीवनात खराब नाही. आणि मग ते काय दोष देतात. कुणाचं तोंड बघून बाहेर पडलो कोण भेटला होता सुरुवातीला. अरे असं नाही. तुम्ही नामस्मरण नाही केलं तुम्ही जर ज्ञानेश्वरीचं वाचन नाही केलं बरं का पूजा अर्चा नाही केली हे जर जीवनात तुमच्या जर त्या दिवशी नाही घडलं तर तोच दिवस महाराज तुम्हाला काळ म्हणून तुमच्या पुढे जीवनात येतो तो प्रवेश करतो. आणि चिंतनात जर सरला दिवस जर नामस्मरण करून जर तुम्ही तो दिवस गेला ना तोच दिवस तुमचा उद्याचं भाग्य बदला करता तुमच्या जीवनात प्रवेश करतो. परमाय बरं का परमार्थाचा नीट लक्षात ठेवा. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ हे विसरायचं. जीवन आहे महाराज. मनुष्य जीवन हा कस तरी कुठंतरी आणि काहीतरी मिळवून इतर मिळकत करण्याकरता नाही दिलं ना तुम्हाला. परमार्थामध्ये महाराज आपल्याला मिळवायचं आहे काय मिळवायचं आहे खऱ्या अर्थानं जे समाधान ज्याला म्हणतात खऱ्या अर्थानं
खरी समाधानता ज्याला म्हणतो, खऱ्या अर्थाने ज्याला शांती म्हटली जाते, खऱ्या अर्थाने जी मुक्ती ज्याला म्हटली जाते, हे सगळं आपल्याला या जीवनात मिळतं. ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे, सत्संगामध्ये राहायचं बरं का. आणि शेवटी महाराज आपल्याला सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. हे आपलं जीवनाचं परम कल्याण. आणि बाकीचं जर मिळकतीमध्ये तुम्ही जर महाराज मन गुंतवत असाल तर आपल्यामध्ये आणि त्या इतर पशु पक्ष्यांमध्ये काय राहिलं? ती सुद्धा पोटासाठी प्रयत्न करतात. पशु पक्षी सुद्धा पोटासाठी प्रयत्न करतात का नाही? तेही खातात. आम्ही खाल्लं म्हणजे काय वेगळं झालं? काय महाराज प्रयत्नपूर्वक सगळं महाराज असं केलं आणि आता पोटाला बसवून खाल्लं बघा निवांत. काय त्याला अर्थ? अशा करता जीवन महाराज जीवनातला जीवन कर्मन करावं, काय मिळवावं? परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. करावं तर महाराज हे केल्यानं आम्हाला हे साध्य होईल असा लोकांचा प्रश्न येतो. तुम्ही हे करा म्हणता, हे जर करायला गेलो आम्ही म्हणजे नामस्मरण भजन करायला गेलो तर काय होईल? आम्हाला साध्य होईल परमार्थ? महाराज कसं आहे, तुमच्या करण्यावरती आहे. संसारात सुद्धा तुम्ही पाहताय की एखादं पीक काढायचं झालं तर चांगलं पिकाची अपेक्षा केव्हा करायची? जर चांगलं कर्तृत्व असेल तर त्या पिकामध्ये चांगलं तुम्ही त्या पद्धतीने लक्ष देत असाल तर मग ठीक आहे. मग म्हणू शकता महाराज बाबा एवढी माझी धडपड चालू आहे, थोडं तरी काय असेल आपण याच्यात जास्त टिकले जाऊ. त्याकरता धडपड पण त्या पद्धतीची आहे, कर्तृत्व पण त्या पद्धतीचं करावं लागतं. तसं परमार्थ हा साध्य करण्याकरता सुद्धा महाराज जीवनात काही धडपड करावी लागेल ना, प्रयत्न करावे लागतील की नाही? नाही लागायचं, करावे लागतील महाराज, नाही का? अभ्यास करावे लागतील, अभ्यास करावा लागेल. आणि महत्वाचं सतत सांगत असतोय आचरण चांगलं ठेवावं. महत्वाचं आचरण जर शुद्ध झालं बऱ्यापैकी परमार्थामध्ये लाभ सांगत गेला. तुमच्याकडून आता जे चुकते थोडस तुम्ही बोलून जातो, तुम्ही याच्यावरती पुढे जाऊन ती चूक होऊ नये असा प्रयत्न करावा. म्हणून काय होतं, भजन करतो आपण पण त्या भजनाला लागणार, भजनाला त्या भजन जसं आहे त्या भजनाला महाराज योग्य अशा पद्धतीचं आचरण कमी पडतं. आणि शास्त्रामध्ये असं एक वर्णन आहे, एखादा रोग घालवायचा आहे ना तर महाराज औषधाबरोबर पथ्य जर झाली तर रोगाची निवृत्ती होते. नाही तर लोक म्हणतात महाराज न चुकता आम्ही औषध घेतोय तर रोग बरा होत नाही, कसा होईल? पथ्यच नाही, न चुकता औषध घेतोय मी, सारखं चुकूच देत नाही मी, बरोबर त्या वेळेला मी तो डोस घेतोय. पण एवढं घेऊन सुद्धा ती औषधाची मात्रा घेऊन सुद्धा महाराज रोग निवृत्त होत नाही, म्हणजे कुठंतरी पथ्य बिघडते. एखाद्या वेळेला एखादी मात्रा औषधाची चुकली तरी चालेल, पण पथ्य जर मजबूत असेल तर ती तितकीच काम मजबूत जर पथ्य आहे तर एखाद्या वेळेला औषधाची मात्रा चुकू दे महाराज, ती पथ्य कडक असल्यामुळे त्या औषधाची मात्रा चुकलेलं सुद्धा त्याला कळत नाही. त्याला वाटतं न चुकता त्या कोरोनाच्या काळात लोकांनी काही पाळले. अरे म्हणाले ब्लड प्रेशर तपासायला पाहिजे, ती गोळी खायला पाहिजे. म्हणजे नाही माझं ब्लड प्रेशर बरोबर आहे. डॉक्टरकडे जर गेलं नाही त्याने जर मला समजा टाकला, काय म्हणायचं नाही असं आतमध्ये टाकतात म्हणतात, त्याला काय म्हणायचं? तो शब्द पाहिजे होता मला.
काय म्हणायचं ओरंटाई. त्यांनी केलं तर काय करायचं म्हणून लोकांना जरी सर्दी आली ना, अरे सर्दी आली बाबा जा दवाखान्यात, ते म्हणायचं नाही नाही नाही, गरम पाणी द्या, दुधामध्ये हळद टाकून थोडीशी द्या, माझी सर्दी आपोआप बंद होईल, काहीतरी काढा पण द्या. आता बघा ती पथ्य त्यावेळेला पाळत होते ते लोक महाराज, आणि म्हणून बऱ्याचशा लोकांचे आजार सुद्धा कमी झाले होते. औषध आणायला कोण जातच नव्हतं मला सांगा, विचारायला बरं का, ते म्हणायचे आहे माझं बरं. महत्वाचं काय झालं त्यावेळेला, तुम्ही लोकांनी त्याची पथ्य सांभाळली. तसंच भजन सुद्धा आहे. तुम्ही जे नाम घेताय, वाचन करताय, नामस्मरण करताय, पूजा अर्चा करताय, ह्या नुसत्या क्रिया वरती उपयोगाच्या नाही. याला जोड जोडायचे असेल पथ्याची जोडायची. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. पथ्य पथ्य तुम्ही म्हणता, ही पथ्य ब्रह्मरस घेई काढा एवढ्याच अभंगामध्ये आहे की आणि कुठं आहे? अजून एक अभंग कसा आहे, नाटाचा 36वा अभंग, हेची भवरोगाचे औषध. त्याच्यामधलं 3रं चरण, त्याच्यामध्ये काय म्हटलंय पहा, नयने नयने गो आपुलिया नये लागोने देवारा. संग दुसरा वरदावा. संग दुसरा वरदावा. भोजना न द्यावे आन, जेने चुके अनुपान तरीच घेतल्याचा गुण होईल जाण सत्यभाव. जे आता मी सांगत होतो त्याला हे प्रमाण होते. भोजना न द्यावे आन, जेने चुके अनुपान. अनुपान म्हणजे पथ्य. आपली पथ्य बिघडू नये असं म्हणून महाराज थोडस लक्ष ठेवा. परमार्थ करत, परमार्थ हा सगळ्यांनी केला पाहिजे. मनुष्य जन्माला येऊन परमार्थ जर केला नसेल एखाद्यानं, तर तुम्हाला माहिती नाही की नरक वरती नाही. काही लोक म्हणतात महाराज आता वरती गेल्यानंतर मी नरकात जाईन काय वैकुंठ जाईन. अरे छोटा आहे नरक. नरक पाहायचं आहे का तुम्हाला? पाहायचं आहे तर मी स्पष्ट सांगतो महाराज, ज्याच्या जीवनात भजन नाही, पूजा नाही, अरे ते नरकच आहे. नरक कुठे शोधतात दुसरीकडे? ज्याच्या जीवनामध्ये भजन नाही, पूजन नाही, वाचन नाही, संतांच्या बद्दल मान नाही, आदर नाही, मला काय म्हणायचं आहे? नरक नाही आहे तो. बरं हे कुठं लिहिलंय काय तानाजी महाराज? तुम्ही आपलं आम्हाला बोलताय, माझ्या पदार्थ नाही, हरिपाठात शब्द आहे. हरी विन जन्म नरकाची पैजा. जन्म हरिविन नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा. तुम्हाला माहिती नाही महाराज, लोक ज्योतिषावरती, त्या भविष्यावरती, त्या पंचांगावरती विश्वास ठेवतात लोक.
पंचांगावरती लोक विश्वास ठेवतात, पण तुम्हाला माहिती नाही महाराज, पंचांगापेक्षा जास्त विश्वास संतांच्या वाणीवर ठेवा. कारण एखाद्या वेळेला पंचांगातल्या गोष्टी बरं का या खोट्या आहेत असे सिद्ध करून संतांनी दाखवलेलं आहे. ज्या खऱ्या मानत होत्या त्या खोट्या करून संतांनी दाखवल्या. याचा अर्थ पंचांग खोट मानू नका, खरंच आहे ते, पण काही गोष्टी त्यांनी फेर ठरवल्या. का ताकद आहे, शक्ती आहे की पंचांगातले शब्द सुद्धा महाराज खोटे करण्याची शक्ती संतांची. एवढं संतांच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रमाण आलेलं आहे गुरुजी, दयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद, सदे सच्चिदानंद कान होती ते. दयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद. लक्षात ठेवा, अशी वाणी संतांची आहे. त्याला आर्षवाणी म्हणायची शास्त्रामध्ये, प्रासादिक वाणी म्हणतात शास्त्रामध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही भजन नाही केलं बरं का तर तुमचा जन्म म्हणजे साक्षात नरक आहे. भजन म्हणजे काही लोक म्हणतात महाराज मला तर देवा मंदिरात जाऊन टाळ देऊन याला भजन भजन म्हणतात का? अरे भजनाचे प्रकार आहेत रे बाबा, यालाही भजन म्हणतात. आणि तुम्ही जरी एकांतात जरी नामस्मरण केलं त्यालाही भजनच म्हणतात, त्यालाही कीर्तनच म्हणतात. नाम संकीर्तन म्हणायचं, ते नाम घ्यायचं, हेच भजन आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, एखाद्या माळेचा जप करा, सकाळी करा, सकाळी नाही वेळ मिळाला तर संध्याकाळी करा. परमार्थ एक असा आहे महाराज, त्याला कोणतंही बंधन नाही, कुठल्या काळाचं नाही, कुठल्या वेळाचं नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धर, त्याला बंधन नाही. असे भगवंताचं नाम आहे महाराज. आणि घेत असताना, ही साधना करत असताना लक्ष ठेवा, कुठं आपली पत्य नये निघू आपली आखरा असा शब्द आहे. म्हणजे आपली परंपरा सोडून महाराज काय करणार. उगीच काय आता झालंय सगळीकडे, लोक जास्त खायला, लोक जास्त प्रवृत्त झाले. लोकांचं खायला, आपलं स्वतःच नाही, दुसऱ्याचं. त्यांनी काहीतरी खायला द्यावं बरं का, आणि मग खावं, त्याच्याकरता मी गोड बोलावं, असे प्रयत्न सुरू असतात लोकांचे. झालो पांगीला जनाशी म्हणतात त्याला, नाही का, या पोटा कारणे गा झालो पांगीला जना. पण कधी भरले का? न भरेची पोट कधी. पाहून घ्या ते सगळं. कुठं मिळतंय म्हणून खाऊ नये, स्वतःच कष्टाने मिळवून खावं, एक लक्षात ठेवा. दुसरं, काय खावं आणि काय खाऊ नये हेही पहिलं शास्त्र आहे. नाही तर उद्या परमार्थ कराल, महाराज मी या मंदिराला जाऊन आलो, त्या तीर्थाला गेलो, या देवतेकडे जाऊन आलो, त्या देवतेकडे जाऊन आलो, आणि मग तिथून येतात भूक लागली म्हणून ढाब्यामध्ये गेलो आणि मस्त पैकी जेवलो. काय ढाबा म्हटलं की त्या सगळं आलं. जेवणाकडे सुद्धा लक्ष द्यावं. कोणता आहार आपल्याला सुखी करेल, कोणता आहार आपल्याला दुखी करेल. काही आहार घेतल्यानंतर लोकांना वाटतं मी समाधान झालो, पण समाधान नाहीत महाराज. मनुष्य जन्माचा धर्म, मनुष्याचा धर्म सोडून बरं का, मनुष्याचा खाद्य जीवनाचा जर धर्म सोडला आणि नको ते जर त्या दुसऱ्या जातीच्या धर्माचं कुठलं तरी खाल्लं, कारण अनेक जाती धर्म आहेत ना त्याच्यामध्ये. आता ज्यांना सूळ आहेत, सूळ असं त्यामध्ये कुत्रा आहे, वाघ आहे, त्यांचा एक धर्मच आहे त्या जातीचा की मांसच खायचं. ते माणसाला खाऊन झालं, कुठं राहतात लोक, खातातच ना. मी स्पष्ट सांगतोय, अरे इथे पाठीमागे खाला असाल तुम्ही, पण आता नका खाऊ ते. एकदा कळालं की नाही, एकदा समजून घेतलं की नाही, कीर्तनातून, संतांच्या वाणीतून बरं का, किंवा वाचनातून आपल्याला लक्षात आलं की खाऊ नये, तर महाराज ते खरंच खाऊ नये. पथ्य पाळायचं. काय होते त्यानं, काय नुकसान होईल, काय फायदा, काय फायदा आहे,
नाही म्हणायचं, खाऊ नये. जग खाते म्हणून मी त्याला काय होतं असं नाही म्हणायचं. जी पट्टी आपल्याला पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर संतांचे विचार ठेवायचे. अजून एक सांगतो तुम्हाला, जर हे वाटत असेल तर महात्मे जेवढे होऊन गेले, ज्यांचे फोटो प्रतिमा पुस्तक ज्यांच्या जयंत्या तुम्ही साजरा करता बरं का, महात्मा फुले असतील बरं का, छत्रपती संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज बरं का, आंबेडकर महाराज बरं का, ही सगळी लोक तुम्ही घ्या, कोणते घ्या, कुठलाही महात्मा घ्या आणि कोणत्याही महात्म्याचं मला त्या ठिकाणी असं चरित्र सांगा की ते महात्मे काही त्यांना व्यसन होती किंवा खाद्य त्यांची अशा पद्धतीची होती. काय केलंय, फक्त फोटो कुणाला महत्व द्यायला. जसं आता काल 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, लोकांनी महाराज रस्त्यावरच्या मूर्त्या घरात आणल्या बरं का, त्या दिवशी त्यांना फेटे बांधून पूजा बिजा करून अगदी निवांत सुंदर साजरा केला. मी स्पष्ट सांगतोय महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घरात तुम्ही आणूच नका. आणायची झाले तर त्यांचे विचार घरात, त्यांचे विचार घरात आणा, काय अडचण. काय करता सांगतो तुम्हाला काही थोडेसे बोलणं असं लागेल की महाराज तुम्ही असं का म्हणता, शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आणि काय माझं दैवत नाही का ते, नको का म्हणतो सांगतो तुम्हाला, कारण तुम्हाला आम्हाला सवय अशी आहे की 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्यावरती भरभरून प्रेम करायचं. एरवी 20 तारीख आली की त्या विचाराचं आणि शिवाजी महाराजांच्या पासून आम्ही कोसो दूर आहोत. काय करायचं मूर्त्या, काय करणार आहे मूर्त्या पूजून, आणि मंडळ वगैरे लोक मूर्ती स्थापना वगैरे करतात त्यावेळेला अरे अगोदर कलर काढून ठेवतात 8 दिवस त्याला मूर्तीला, आणि परत ती नेऊन मूर्ती अशा ठिकाणी ठेवतात सगळे महाराज त्याला काय बोलावं, त्याला काय झाड नाही, झाडलोट नाही, काही नाही, कुठलीही स्वच्छता नसते. त्या दिवशी आणायची, तिला धुवायची, तिला कलर काढायचा आणि मग तिला म्हणायचं हे बघा छत्रपती शिवाजी महाराज बरं का, मारा ते आता काय म्हणतात त्याला, शिल्पी वगैरे मारा, हातात तलवारी धरतात त्या दिवशी, त्याशी हातात तलवार घ्यायची आणि मग शिल्पी वगैरे मारायचं. हे चालू नसते का लोकांचं. मी नको म्हणत नाही महाराज, त्या लायकीचे त्या अधिकाराचे तुम्ही वागताय का बघा. तलवार हातात घेण्याकरता महाराज फार मोठा त्याग लागतो. त्यांचं जीवन राजाचं होतं पण जगणं योग्याचं होतं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जगणं योग्याचं लागतं, जीवन राजाचं. तुम्ही आम्ही वाटेल तशी भोग भोगून महाराज स्टार गुटखा दारू मांसाहारी मटण खायचं आणि मग त्या स्त्रियांच्याकडे कुठेतरी वाईट नजरेनं पाहायचं आणि मग त्या दिवशी तलवार हातात घ्यायची. त्या दिवशी मी मावळा आहे छत्रपती शिवाजी महाराज शोभत काय ते, नका करू ते, खबरदार सोडून देते, तुमच्यातून होणार नाही ते. ज्या दिवशी तुम्हाला कळेल देशाचं महत्व, ज्या दिवशी कळेल तुम्हाला या राज्याचं, या मातीचं महत्व, ज्या दिवशी कळेल तुम्हाला माणसाच्या माणुसकीचं महत्व, त्या दिवशी याचा उपयोग होईल. त्यावेळी ते सर्व सण साजरे करा. तुम्हाला सण साजरे करायला माझी अनुमती नाही असं म्हणणार नाही, मी मुभा देतो, पण त्यावेळी त्याची समज यायला पाहिजे, तुमच्यामध्ये समज पाहिजे. मी आपली जयंती साजरी करतोय, डीजेवर नाचणं रस्त्यात म्हणजे साजरी झाली का ती? डीजे लावून रस्त्यात नाचतात लोक, डीजे लावून रस्त्यात नाचण्याकरता जयंती आहे. बघा ना, वयाच्या 14व्या वर्षी काय केलं, वयाच्या 16व्या वर्षी काय केलं, वयाच्या 26व्या वर्षी मला त्या अफजल खानाचा वध केलाय. 26व्या वर्षी, जे तुमच्या आमची पोरं 26व्या वर्षी मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. लग्न पाहिजे, माझा बायोडाटा तयार करा, वय 26 लागलंय. 26व्या वर्षी अफजल खानाचा वध केलाय मला. वयाच्या 16व्या वर्षी पहिला गड घेतला तोरणा. तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी काय केला, काय करायला लागलोय आपण वयाच्या 16 वर्ष. थोडस धर्माचं अनुकरण करा ना, तुम्हाला जास्त जमणार नाही, गॅरंटी माझी आहे. कलियुग आहे, तुम्ही लोक 5-5 मिनिटाला बदलणार. महाराज इथं धर्माची भाषा करणारे मंडप सोडला की आदर केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.
धर्माची भाषा इथं करणार आणि मंडप सोडल्यानंतर आधर्म केल्याशिवाय राहणार नाही. थोडस त्याचं अनुकरण सर्वांनी करा, लक्षात घ्या. कारण ज्ञानेश्वरीत तशी शब्द आहे. काय म्हणतात, तुम्ही देवतांतरा न भगावे, तीर्थाटना न जावे. कोण म्हणतो? कोण म्हणतो म्हटलं की माऊली नाही. माऊली म्हणतात असा आदरवाचक शब्द आहे. ब्रह्मदेव म्हणतो, विरंची म्हणे. ब्रह्मदेव काय म्हणतो की तुम्ही तीर्थाटन न करावे, कीर्तनाला जाऊ नका, देवतांतरा त्यांची पूजा अर्चा नका करू. मग काय करा? फक्त एक काम करा, स्वधर्माते बघा. स्वधर्म, स्वधर्म फार महत्वाचा आहे. जे तुम्हा आम्हाला त्या धर्माबद्दल काही लेणं देणं नाही महाराज, काही लेणं देणं नाही. धर्माची स्थापना कोणी केली? अमुक्याने. धर्माचं असं केलं की त्याने रक्षण कोणी केलं? अमुक्याने. माझं कर्तव्य काय आहे धर्माबद्दल माहिती नाही. आणि म्हणून ज्यांना धर्म काय कळत नाही त्यांना तुकोबाराय म्हणतात, अरे कळे ना कळे ज्या धर्म. नाही का, रात्री अभंग झालाय म्हणून घेतो बरोबर बर का. इथे कर्म धर्म कसे नाशवंत असतात. कळे ना कळे ज्या धर्म, कळे ना कळे ज्या वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चार. सगळ्या धर्माचं मुख्य कारण ज्ञानोबा सांगतात, हरी सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, नामस्मरण हरीचे धन, दया क्षमा समाधान, सकल धर्माचे कारण, नामस्मरण हरी कीर्तन, दया क्षमा समाधान, भक्तजन साधिती. एवढा तरी धर्म जमत नाही. असा तरी धर्म. अरे धर्म जर नाही पाळला, धर्म जर आता नाही पाळला तर उद्या तोच धर्म तुमच्या नाशाला कारण ठरेल. कारण धर्म त्याला म्हणतात महाराज, त्याचं पालन केलं तर महाराज तो सर्वस्व आपलं देतो, आणि त्याचं पालन नाही जर केलं तर तोच आपल्या नाशाला कारण ठरेल. लक्षात आलं की? आणि म्हणून महाराज काय करू मी, प्रश्न पडतो माणसाला प्रश्न पडतो, काय करावं महाराज. जे छत्रपती शिवाजी महाराजांना जमलं ते मला जमणार नाही, छत्रपती संभाजी महाराजांना जमलं ते तरी मला कधीच नाही जमणार. महात्मा फुलेंनी काय केलं? नाही जमणार ते. त्यांनी आपला सगळं महाराज जीवन हे सगळी कशी स्वाक्षरी होती. या स्त्रियांना कसा मान मिळेल, स्त्रियांना ज्यांना आता ते या लाडक्या बहिणी झाल्या की नाही, या खऱ्या लाडक्या बहिणी, त्यांचं नाव पहिलं घ्या. खऱ्या लाडक्या बहिणी तुम्ही त्यांच्या इतकुणाच्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या.
आता तर तुम्ही त्या लाडक्या बहिणींना मान देऊन उलट चांगलं केलं, तुम्हाला मी नको म्हणत नाही, पण खरे तिथं सुरुवात तिथून झाली. तुम्हाला स्वाक्षरी बनवायचं, संपत्तीपेक्षा संस्कारी कसं बनवायचं हे त्यांनी ठरवलं. जरा लक्षात ठेवा, आपण असा त्याग करू शकत नाही महाराज. त्यांचे फार मोठे त्याग आहेत त्या लोकांचे. मग काय करू शकतो आपण, असा प्रश्न आलाच की नाही आता? काय करावं असं धर्माबद्दल, काय करायचं? त्यासाठी एकच करा बरं का, ऐशी जोडी करा अभंगाकडे. आता त्या धर्माबद्दल महाराज काय करावं? एकच करा, सगळ्या धर्माचं कारण नामस्मरण आहे. सगळ्यात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल, निज धर्म हा तो नाम उच्चारू घडघडा मुक्ती मुक्तीचा भवघडा हा भव सिंधू तार. आता सोपं आहे की नाही? झालं की नाही सोपं? काय करायचं आता? नाम स्मरण करायचं. कोणतं नाम घ्यायचं? ओम नमो निराकार असं घ्यायचं. ओम गण गणपनाथ मोठे असं घ्यायचं. अरे तुम्ही कुठेही जा, कुठल्याही देवी देवते जवळ जा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हाच मंत्र. देवी असेल, देव असेल, नाही का, आणि कोण असतो तुम्ही ज्यांना नमस्कार करतात, तुम्ही म्हणाल महाराज आणि कोण असतो, आम्ही कोणाला नमस्कार करतो? कोणती पूजी भूते घेते? काही लोकांना सवय आहे ना भूतोबा खेतोबा पूजायची. सगळ्यांना जे काय तुम्हाला वाटते तिकडे जा, काय अडचण नाही. सर्वत्र नमस्कारी मध्ये मनमना भव मदभक्तो मध्याजी माम नमस्कारो माम वैशेषी युक्तवैव महात्मानां मतपरायणा. मन हे मीच करी माझ्या भजनी, प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी. मज एकाते मीच सर्वत्र आहे, सर्वत्र मीच आहे. म्हणून काय करा, नमस्कार करा, सर्वत्र नमस्कार करा. तुम्हाला तो अधिकार आहे, करावं. त्याकरता एक समज सांगितलेली आहे की नमस्कार करताना तो देवी ती आहे म्हणून करू नका, मी त्याच्यामध्ये आहे म्हणून. सर्वत्र नमस्कारी मज. मंत्र कुठं जाऊन बदलायची गरज नाही. आणि आता ते थोडस काय झालंय, आता हे तुकाराम महाराज म्हटल्यानंतर काय बघता, आता सगळी तुकाराम तुकाराम तुकाराम. उद्या एकनाथ महाराज षष्ठी येणार, एकनाथ महाराज एकनाथ महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज सुद्धा आम्हाला एवढे नाही, एकनाथ महाराज बरं का. आता संतांना काय तुम्ही निवृत्ती ज्ञानदेव सोपान एक सगळ्या संतांची नावं घ्या, पुन्हा एखादं जरी घेतलं तरी सगळे संत समाविष्ट आहेत एका नामात त्यांच्या. त्याच्याबद्दल माझं काय म्हणत नाही. पण आता हे झालं की उद्या होळी येणार 2 तारखेला, तिकडे बघून थोडीशी बोंब मारायला पाहिजे त्या होळीला, नाही का, ते करायला पाहिजे. पुढे जाऊन अजून काही सण आहेत. आणि असं करता करता हा चुकून सगळे आता वारी बिरी करून आला की आता वाटते मी झाला आता माझं सगळं महाराज, आता काही करायचं नाही. आणि मग ती वारी वगैरे झाली की मग श्रावण महिन्यात चुकून मग त्या काय नित्यनेमाची आहे ती गोकुळाष्टमी झाली की पुन्हा मग ते भाद्रपद लागायला आणि बाबा येतो घरात 10 दिवस आणावा लागतो गणपती बाप्पाला. मग त्यावेळी हे बाकीचे कोण नको, सुख करता तू, दुःख हरता तू, वागणा बघा हे विघ्न हरता तू. आता आरती दुसरी कुठली नाही, सुख करता आरती घ्या का गणपती बाप्पा आहे. ज्ञानेश्वरी काय वाचतोय, देवा तूच गणेश. कुठल्याही गणपतीला पूजा, देवीला पूजा, दुर्गेला आरती, ज्ञानराजाने आरती, तुकारामा, याच्या पलीकडच्या आरत्याच नाही. त्या दोघांची आरती झाली की विषय संपला. ते भांडण करणार नाही आणि करूही देणार नाही. ते म्हणाले
देवी देवी पूजले देवीची आरती मन दुर्गे दुर्गट बाई करू नका हेच आज्ञा नाही पहिलं घालवा दे मी तुम्हाला काही 13व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाचं चिंतन थोडस करा अमानित्वम दंभित्वम महिंसा बरं का या श्लोकांतून खाली टीका जरा ऐकत्या वाचून बघा रोज 13व्या अध्यायात थोडं लक्ष घालायचं फार गोड प्रमाण दिलं त्याच्यामध्ये पुढे जाऊन असं लिहिलेलं आहे की पाठी सोमवार पावे मग बेले लिंगात आवे सोमवार आला की ती बेल घेऊन लिंगाकडे जाते कुठं लिंग असतो तिकडे तिकडे जाऊन ते बेल व्हायचं त्याला आणि मंगळवार आला की मग त्या देवीचं मंदिर बघते मंगळवार आला देवीचा वार आहे बुधवार आला की म्हणायचं नाही पंढरपूर सोडायचं नाही पांडुरंगाचा वार आहे बुधवार आणि गुरुवार आला की ते सगळे बाजूला ठेवायचे दत्त गुरु कुठे आहेत का बघायचं ते मंदिर आहे का बघायचं दत्तांच्याकडे जायचं श्री गुरु दत्तात्रेयांना सांगायचं दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ते तिथं म्हणायचं शुक्रवारी ते जोगवा मागा लागतो ना आई भवानीचा जोगवा म्हणून ते काहीतरी गाणं आहे की नाही जोगवा जोगवा मागे ते शुक्रवारी देवीचं ते पण वार देवीचा पुन्हा शनिवार आलं की मग मारुतीरायांच्याकडे यायचं शरण शरण हनुमंता तुम्हा राम आणि मग पुन्हा रविवार आला की खंडोबा ज्योतिबा असं काही घडत नाही ना तुमच्याकडून खरं सांगा इथं मंडपात आहे तुम्ही धर्म मंडपात आहे खरं काय ते सांगा मला असं काय करताय का तुम्ही चांगलं ऐकलं असं तुमच्याबद्दल असं आहे का एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती असं काय आहे का नाही माझ्या कुलदैवत पाहिजे कुळीची आई पाहिजे ते पाहिजे शेतातली तिकडली पाठपाणी पूर्वजांची तिने काय पुरले ते बी पाहिजे एक ज्ञानोबा तुकारामाची आरती मी आता परत सांगतो ऐकाय ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला कळला बाद झालं जेव्हा हेच मंदिर आहे हेच सत्य आहे आरती ज्ञान राजा आरती तुकारामा झालं कुठल्या देवी देवतीची आरती घ्यायचं काय संबंध करून बघा बरं ही निष्ठा निष्ठेनं परमार्थ करा फार महत्वाचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म तुम्ही स्वधर्मच आहे त्याचा भक्ताचा स्वधर्म आहे की निष्ठा सोडायची नाही निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये कोणत्याही देवी देवतेला महाराज नमस्कार करायला करा त्यांना नमस्कार नाही असं नाही नमस्कार करा देवी असेल देव असेल जे ते त्याचं रूप असेल त्या रूपात अनंत रूपे अनंत विषय देखील आम्ही त्याशी म्हणायचं नमस्कार करायचा आणि नमस्कार केल्यानंतर तो मंत्र जो आहे त्या मंत्राचा बदल करायचा नाही राम कृष्ण हरी शिवा मंत्र हा जपावा सर्व काळ राम कृष्ण हरी निदान म्हणावं बरं का देवी देवता पुस्तक फार महत्वाचं आहे मूळ मंत्र म्हणतात त्याला आणि म्हणून असं काहीतरी जीवनात करा असं काहीतरी जीवनात स्वधर्माचं वर्णन आहे बरं का असं काहीतरी करा म्हणजे काहीतरी करा का काहीतरी करा म्हणजे लोक महाराज काही करायला मागतील ज्ञानेश्वर परत आणि असा शब्द आहे आगा करण्याची नावे भलतीच करी आगा करण्याची नावे भलतेच करी लोक भलते सुद्धा करतील वाटेल ते करतील परिज्ञानेवीर नाशनाचे बुद्धी भेदासी आले मग या कल्पिले अनेकत्व असं वर्णनच आहे जे सांगतात संतन तेच करा आईशी जोडी करा जोडी शब्द वापरलाय जोडी शब्द का वापरलाय बरं लोक म्हणतील महाराज जोडी करा म्हटलं की आम्ही कशाला जोडी समजायचं महाराज आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला ही एक जोड आहे जोड याला का म्हणायचं सगळी इंद्रिये हात पाय सहित दिलेलं आहे याला जोड म्हणायचं 24वा नाटाचा अभंग बरवे झाले आलो या जन्मासी जोड जोडली ही जोडच आहे
आता मनुष्य ध्यान आल्यानंतर मनुष्य ध्यान दुसरी एक जोड करायची जेणेकरून आपला उद्धार होईल या मनुष्य जन्माचा सार्थक होईल अशी जोड जोडायची अशी कोणती जोड जोडायची महाराज म्हणतात परमार्थाची जोड जोडा करता येते त्याकरता ही जोड दिली तुम्हाला दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वया वचन पुढं जेणे तू जोडशी जेणेकरून तो जोडला जाईल ते जोडशी नारायण नासे भवपन नासे जीवपन भवरो अशी काहीतरी जोड जोडा वासुदेवामध्ये प्रकरण आहे बरं काय अरे निजदानाची थोर आवड निजदानाची थोर आवडी वासुदेवाची लागली गोडी मुखी नाम उच्चारा घडोघडी ऐसी जोडी करा वासुदेवागा धनी मनी अवघा देव धनी मनी अवघा देव निजदानाची थोर आवडी वासुदेवाची लागली गोडी मुखी नाम उच्चारा घडोघडी आणि करा वासुदेवी आईशी जोडी करा आईशी जोडी करा एक झालं दुसरं तुम्ही म्हणाल महाराज जे सांगतात त्यांनी जोड केली का अरे जोड केलीच आहे ना त्यांची जोडच आहे बरं का? त्यांची जोड आहे गुण गायीना आवडी हीच माझी तुकोबारायांचं म्हणणं आहे ज्ञानोबारायांचं तुझं म्हणणं तुमच्या हरिपाठात तुम्हाला हरिपाठ देताना हे म्हणतात महाराज की ज्ञान देवा गोडी हरिनामाची जोडी संतांनी जे केलं ते आपण त्याची जोड जोडली बर का त्या जोडीचं महत्व त्या जोडीचं फळ त्यांना प्राप्त जे झालं आणि ते प्राप्त झालेल्या फळाचं वर्णन ते म्हणतात अरे बाबा आम्ही हा गर्भवास चुकवला आणि तुम्हाला सुद्धा ते चुकवता येईल चुकवावंच लागेल महाराज का बरीच वर्णन असं आहे योग फेरा जर नाही चुकला तर मग परत आणि तुम्हाला या दुःखाला परत जन्म आणि मृत्यू रूपी आहे बरं का पुनरपी जन्म याला यावं लागेल परत पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल आणि पुन्हा पुन्हा महाराज मरणाचं दुःख सहन करावं वाईट आणि म्हणून हे म्हणतात फेरा चुकवा त्याकरता आईशी जोडी करा महाराज जोडी करायची बरोबर आहे पण रामकंठी धरा म्हणतात काही लोकांनी अर्थ लावला कंठी धरा म्हणजे कुठे नेमका धरायचा त्या नावाला असं नाही या अभंगामध्ये दुसरा कोणताही शब्द काढलेला नाही म्हणजे इतर कोणताही अर्थ घेऊ नका रामकंठामध्ये धारण करा म्हणजे सतत नामाचा उच्चार करा असा शब्द लावला दुसरा कुठला शब्द लावला याला ज्ञानोबायांचं प्रमाण आहे रामकृष्ण माळा घाला पारे गळा आणि अखंड जीवन कळा राम जप अखंड जीवन काळा राम जप हृदय जिवाळा म्हणजे माळा जपा माळा ह्या गळा घाला बरं का अजून प्रमाण आहे ती माळा घाली हेची गळा हे अमृताचा गळाळा होईल वैकुंठी सोहळा रामकृष्ण म्हणताची तुम्ही जे अभंग म्हणताय त्याची प्रमाण असं सतत नाम उच्चारा सतत त्या नामस्मरणात महाराज काय होईल फेरा सतत ऐशी जोडी करा रामकंठी धरा राम 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 राम
नाही जर कळलं तर साधं सोपं जे तुम्हाला सारखं सांगितलं जात आणि आपल्याला ते महाराज कसं आहे, असा राम नामाचा सतत जप करणारा वाल्यानं ते राम नाम सतत उच्चारल्यामुळं महाराज त्या वाल्या बर का ही प्रवृत्ती त्याची गेली आणि साक्षात तो वाल्मिक झाला ना. आता गंमत अशी आहे, वाल्या म्हटलं की त्याला परत गर्भवास आहे, वाल्मिक म्हटलं की गर्भवास नाही. वाल्या तोच आहे पण झाला वाल्मिक नामस्मरणानं. होते की नाही? होतंय. असं काय होतंय, कसं होतंय पहा. नाटाचा दुसरा भाग काय सुरुवात आहे, बरवा झाला व्यवसाय, त्यातले प्रमाणे काय, बरवे झाले आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया, देह भाव पालटली काया आणि पडली छाया. परत गर्भवासाचं दुःख येईल काया, असं ज्याचा देह भाव पालटली काया, कायात पालट बरं होते का नाही. रामनामानं काया पालटली जात नाही. ज्ञानोबांचा सुंदर अभंग आहे, ते म्हणतात मन हे राम झाले, रामनामानं काय परिणाम जीवनात झाला, मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. महाराज लोकांनी विचारलं, महाराज तुमचं मन राम झालं, निवृत्तीची तुमचं त्या प्रवृत्ती ग्रासून ते मन निवृत्तीस आलं, त्याचा परिणाम काय झालाय बरं. ते म्हणतात आम्हाला जन्म मरणाचं दुःखच गेलंय आमच्या त्याच्यामुळे. कारण जन्म मरण भोगणारा जो जीव आहे, जे मन आहे, ते साक्षात राममय आहे. नाही कळलं, अभंगच आहे त्यांचं. ते काय म्हणतात बघा, कर्म नेने धर्म नेने नेने आणि काही ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे नाही. कशामुळं आम्ही महाराज भगवत स्वरूपाला प्राप्त झालो. राम म्हणता द्या की नाना प्रमाणात द्या, काय अडचण नाही. राम म्हणता रामची होई दे आणि पदी बैसोनी पदवी घेई दे, ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाय. आता याचं प्रमाण असं द्यायचं, राम म्हटल्यानंतर काय होईल, तिथं फळ प्राप्ती आहे. राम म्हटलं की तुम्ही रामच होणार. रामच होणार म्हणजे दशरथी राम नव्हे, तो राम नव्हे, दशरथी राम. राम म्हणजे आत्मा, आपल्याला आत्म्याला शब्द येतो आत्मा राम. तुम्ही आत्मस्वरूप तुम्हाला प्राप्त होणार राम जर म्हटला तर. म्हणून ऐशी जोडी करा राम. महाराज काय होईल, जेने चुके फेरा गर्भवास, गर्भवासाचा फेरा चुकेल. आणि हे जर तुम्ही नाही केला तर हे चुकणार नाही. 37व्या अभंगाचा नाटाच्या ध्रुवपद. अरे 184 न चुके 184 येऊन पडते संदेहा
नाटाचा 37वा भाग मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जानसी येतो न घडे रे सायासी कार्य अनुभवसी जाणून या लक्ष 84 न चुके फेरा. आता अजून एक शंका निर्माण झाली असेल, महाराज तुम्ही लक्ष 84 न चुके फेरा म्हणता, फेरा फेरा काय समजलं नाही, कशाचा फेरा? एक गमत सांगतो ऐका, हे संतांचे विचार असे महाराज, तुम्हा आम्हाला या मनुष्य जन्माला येण्याच्या अगोदर 30 लाख वेळा वृक्षाच्या जन्माला जावं लागलं, नाही जन्माला जावं लागलं. मनुष्य जन्माला यायच्या अगोदर तुम्ही आम्ही 30 लाख वेळा वृक्षाचा जन्म घेतलाय, झाडाचा जन्म किती वेळा घेतलाय? 30 लाख वेळा. अजून बी यांना कळत नाही महाराज, 30 लाख वेळा, 11 लाख वेळा पक्षाचा जन्म घेतलाय, 9 लाख वेळा किड्याचा जन्म घेतलाय. किडे यात आलोय आम्ही बाहेर बाहेर. असं नाही महाराज आता वृक्षाचा जन्म म्हणजे ह्या झाडात नाही, एक वृक्ष म्हणजे झाड होऊन जर जन्माला आलं तर ते 30 लाख वेळा झाडच व्हायचं. 30 लाख वेळा महाराज, हे एका महिन्यात एका वर्षात होता येईल का? नाही, त्या झाडाचं आयुष्य जिथपर्यंत आहे ते आयुष्य त्या जन्मात भोगायचं, परत अनेक झाडच होऊन जन्माला यायचं. त्यातनं मध्ये कोणीतरी जर समजा तोडलं, थोडा आहे त्याच्यात, तुम्हाला काय वाटतंय? सगळा भ्रमिष्ट झाले यांना महाराज, आपल्या जन्माबद्दल काही नाही येणार, फक्त या लोकांना वाटतंय महाराज पैसा मिळवावा, तमाम खाय प्यायचं, जायदाद मिळवायची, मुलांना काय चांगली नोकरी धंदा लावायचं, गाडी घोडं घ्यायचं आणि त्यांच्या जीवावरती बसून शान खायचं. चुकीचा भ्रम आहे तो, काढून टाका ते सगळं. मुलांच्या साठी संपत्ती जमा करणारे महाराज अज्ञानी समजले जातात शास्त्रामध्ये. तुम्ही नुकसान करताय त्या मुलांचे, अरे त्याला जाणीव होऊ द्या. लहानपणी 10 रुपये आता पटकन जे मागतो की नाही, 100 रुपये द्या, 10 रुपये काय होत नाही, आता 100 द्या, 100 रुपये कमवायची त्याला अक्कल द्या. तुम्ही आयतं द्यायला लागला पैसे त्यांच्या हातात. तुम्हाला मिळालाय का आयता पैसा? ए म्हातारे माणसानो, मिळालाय का? मिळालाय आयता? कसं सांगा बरं, काय कष्ट करावं लागलं अजून ते खर्च करताना बघा. तुम्ही जसं उधळता तसे ते लोक उधळतात का बघा. नाही 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 नाही, हे काय मिळवायला होते आम्हाला माहिती आहे, आम्ही भोगलंय. तुम्ही काय करायला लागलाय? कष्ट करायची प्रवृत्ती काढून घ्यायला लागलाय महाराज, आयतं द्यायला लागलाय त्यांना. आणि मग पुढे जाऊन असं होईल, त्यांना आयतं खाण्याची सवय लागली तर महाराज ती पुन्हा कष्ट करणार नाही. आणि तुम्ही जर ते आयतं सातत्यानं नाही दिलं तर एक दिवशी तुमच्या जीवावर उठतील ते लोक. तुमच्या जीवावर उठतील ती लोक, लक्षात ठेवा. असं काय करत जाऊ नका, फार मोठं नुकसान आहे ते. त्याला कष्ट करायला हवा. आमच्या इथं आहेत बघा एकदम फार मोठी महाराज संपत्तीवान आहे, पण ते मंदिर वगैरे सगळं असं त्याचं करून ठेवलंय गावात. आणि त्या मुलांना सांगितले स्पष्ट, तुमचं तुम्ही कमवून खायचं, मी तुमच्यात मध्ये पडणार नाही. तुम्हाला जे पाहिजे कमवा. अहो आम्ही शाळेला जातोय, शाळा नोकरी करून करा, स्पष्ट मत आहे. शाळा करा, रिकाम्या वेळेमध्ये ती नोकरी करा आणि तेच पैसे कमवा. आणि काय तुम्हाला काय तुमच्या जीवनामध्ये एन्जॉय करायचं तू करा, एन्जॉय करा ना, काय अडचण काय. बघा जरा मी काय म्हणतो याच्यावरती थोडस लक्ष घाला. ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास.
फेरा असा आहे, एका एका योनी कोटी कोटी फेरा, एका एका योनीमध्ये कोटी कोटी फिरावं लागतं, कोटी कोटी फेरा. आणि मग मनुष्य देह वारा मग लागेल. एका एका योनीत कोटी कोटी कुठल्यानंतर मग हे मनुष्य शरीर महाराज मिळाले. का परमात्म्याने आपल्याला फार मोठा उपकार केलाय बरं का. म्हणून तरी तुकोबाराय म्हणतात, नर देह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. अरे देवती होईन म्हणते ते होती, तरी का चित्ती न धरावे. आणि म्हणून महाराज ते जो फेरा आहे, आणि तो नुसता फेरा झाला, पण तो फेरा कुठं आहे महाराज काय म्हणतात, तो फेरा चुकायचा आहे ना गर्भवास चुका. गर्भवास, गर्भवास म्हणजे महाराज काही नव्या अध्यायामध्ये थोडस प्रमाण थोडस दिलंय त्याने, पण 13व्या अध्यायात तरी भरपूर दिलंय. नव्या अध्यायामध्ये थोडस प्रमाण आलंय. मातीची उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. मातेच्या उदर कोहरामध्ये पचोनी विष्टेचे थर आहेत महाराज दोन्ही बाजूला, सर्व अंगाला विष्टेचे थर. आम्हाला वाटते की नाही आम्ही फार मोठे शुद्ध आहोत महाराज. उगाच लोक शेंट वगैरे मारतात, पावडर वगैरे. याला एक दिवस जर तुम्ही स्वच्छ नाही ठेवलं तर दाखवताय गंमत. संस्कार आहेत मळमूत्राचा बांधा आहे. लक्षात ठेवा, हे सगळं गर्भवासामध्ये अनेक दुःख सांगितलेले आहेत, अनेक दुःख. नाही जर कळलं तर त्या नाटामध्ये प्रमाण आहे 5व्या अभंगामध्ये. 5व्या अभंगामध्ये काय सांगो गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षण क्षणा ध्यात असे. बर तुकोबाराय हे सांगत असताना म्हणतात, काय सांगो गर्भीची यातना. हे सांगताना 19व्या नाटाच्या अभंगाचं चिंतन करायचं. हे सांगताना कारण जन्य जनक भाव संबंध आहे नाटामध्ये सुद्धा. 19वा अभंग असा आहे, कोण सुख धरुणी संसारी राहो सांग मजबाहरी, अवघ्या नाशिवंता परी हितादुरी तुही अंतरसी, प्रथम केला गर्भिवास. काय ते सांगावे, काय सांगू गर्भीची यातना. प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास. दुःख भोगले नवही मास, आलो जन्मास येते. महाराज जठराग्नी जो अन्न पचन क्रिया एवढी पटपट करतो. काय काय लोक म्हणतात की नाही महाराज माझी ना मशीन फार चांगली आहे, मी काय करतो 1 तासभर गेलं की आणि वाढून बघा मला. आणि काही काय म्हणतो मी नाही, मी खाल्लं की झोपलो ना, झोपून उठलं की परत मला नुसती भूक लागते. काय 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 जठराग्नी तप्त आहे, एवढा जठराग्नी तप्त असतो महाराज. त्या जठराग्नीच्या बाजूला हे पिंड असतो महाराज, त्याच्यावर कातरं नसतं, असं भाजून निघतो महाराज. आणि मग तेव्हा ते थंड आहे काहीतरी वाटावं असं वाटतं की थंडगार काय आहे, विष्टा आणि मळ मूत्र ही थंड पिशवी. याला एवढी घाण आहे महाराज. नाका तोंडात किडा, नाकात आणि तोंडामध्ये नाकी तोंडी कृमी किडे. भागवतामध्ये प्रमाण आहे, विष्टा लेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे कष्ट गाडे, अरे कोणा पुढे सांगावे. काय लक्षात ठेवायचं, असा जो जन्म आहे महाराज, गर्भवासाचं दुःख तितकंच आणि त्याच्या कितीतरी पटीने त्या मरणाचं दुःख. आणि म्हणून महाराज म्हणतात, काही लोक म्हणतात की नाही महाराज नको हा जन्म नको ना, काय कर गर्भवास चुकव म्हणे. चुकव महाराज, चुकवता येईल आणि चुकवता येईल ना, त्याकरता हे सांगतो एवढं कर. आईशी जोडी करा, एवढं कर. राम सतत नामस्मरण कर. नामस्मरणानं अवस्थाची होईल की ब्रह्मी रूप काया होत असे कीर्तनी. आणि एकदा का ती काया झाली मग महाराज त्या गर्भवासाचं दुःख तुम्हाला होणार नाही. का बरं,
आणि त्या गर्भवासात म्हणजे संरक्षण करणारा महाराज साक्षात परमात्मा आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आंबासी, का नाम आहे. नाम जर सतत मुखात घेतलं की नाम रूप काया होते महाराज, ब्रह्मरूप काया. आणि ब्रह्मरूप कायेला गर्भवासाचं दुःख कसं सांगेल. दुःख ते कैसे नाही स्वप्नात सुद्धा दुःख आम्हाला येत नाही. अशी अवस्था असल्यामुळे महाराज सहज तो फेरा तुम्हाला चुकतो. पुन्हा जन्म मरण सगळं महाराज का होतं ते सगळं. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे श्रीराम पुन्हा कसं होते. एक अभंग आहे अजून वाचत आता तुकोबऱ्यांच्या बीजात तो घ्या तो अभंग सांगता बरं का. बीज भाजूनी केलेला आहे आणि आम्हा जन्म मरण नाही बरं का. आता साखरेचा नो हे ऊस आणि पुढं साखरेचा नो हे ऊस आम्हा काहीचा गर्भवास. मला सांगा ऊसाची साखर होते हे तरी बरोबर आहे की नाही. आता 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 आणि काय लावा यंत्र म्हटलं तरी की साखरेचा ऊस करायचा. साखरेचा न हे जसं साखर झाली की तिचा ऊस होत नाही. ऊसाची साखर होते, साखरेचा ऊस होत नाही. एकदा साखरेचा जर ऊस होत नाही तर मग आम्हाला गर्भवास कसा होईल. आम्ही साक्षात साखर झालो म्हणजे प्रवृत्ती सगळी सांडलेली आहे. निवृत्ती अवस्था आमची झालेली आहे बरं का. त्या रामनामानं अवस्था रामकृष्ण नामी उन्मनी साजली ही अवस्था आमची झालेली आहे. आता परत आम्हाला गर्भवासात नाही अशी अवस्था. आणि मग सहज लिलया तो फेरा चुकतो. हे सामर्थ्य रामनामात असल्यामुळं ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. सर्वांनी भजन करा विठोबा.
कंठीधरा ऐसी जोडी करा राम कंठीधरा ऐसी जोडी करा राम कंठीधरा ऐसी जोडी करा राम कंठीधरा देने तुके पेरा गर्भवास देने तुके पेरा गर्भवास देने तुके पेरा गर्भवास देने तुके पेरा गर्भवास ऐसी जोडी करा राम कंठीधरा 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 जेने चुके फेरा गर्भवास ऐसी जोडी करा राम कंठीधरा जेने चुके फेरा गर्भवास अशी काहीतरी जोड करा बरं का हं. की जे राहिलं बरं का जोडी ती ऐशी करावी न सरे पुढे आस रे मागुताली ऐशी जोडी करा नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी ऐशी जोडी करा. सतत नामस्मरण करायचं सतत राम 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 म्हणा काय अडचण नाही. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागील या पहारे शेवटची गोडतेची खरे गा रामकृष्ण वासुदेवा जानवी जनासी वाजवीची मुळिया टाळ घागऱ्या गोसे रामकृष्ण वासुदेवा अशी प्रमाणे राम राम स्मरादी लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वावग्या उपाधी लक्ष लावणे रहा हे सगळं कशा करता महात्मे उपदेश करतात महाराज सतत मुखामध्ये नाम धारण करायचं सतत लक्षात ठेवा राम नाम मुखामध्ये धारण झालं एकदा बरं का सतत त्या नामाचा उच्चार परिणाम महाराज गर्भवासाचा फेरा चुकवता येतो ते गर्भवासाचं दुःख आपल्याला चुकवता येतो तो फेरा चुकवता येतो महाराज जेने चुके फेरा गर्भवास ऐशी जोडी करा महाराज शब्द असं वापरतात की जोडी करा जेने चुके फेरा गर्भवास असं म्हणतात जोडी करा म्हणतात राम नामाची जोडी करा अशी यांनी कुठली जोडी अगोदर यांनी महाराज हा जीव करत आलाय का की तो म्हणतात संसाराची जोड करतच आलाय प्रपंचाची जोडी हा जीव करतच आलेला आहे ज्याची जोड त्यांनी केलेली आहे ते सगळे कशा आहेत नाशिवंत अटी प्रिया पुत्र प्रिया म्हणजे पत्नी धन आणि पुत्र कुणासाठी महाराज प्रपंचामध्ये महाराज सायास चालू आहे खरं सांगा बरं काही काही लोक म्हणतात की नाही महाराज भजन करायला वेळ नाही मिळत मला कुजबुजू नका मला माहिती आहे टायमिंग किती झालाय आणि तो टायमिंग खऱ्या अर्थाने मला या साऊंडने सांगितलाय
ज्यावरती साऊंड सिस्टीम थोडीशी अशी हल्ली त्यावरती समजून जायचं की साऊंडनेच ठरवलंय की बाबा आता खऱ्या अर्थाने वेळ झाली रोजच्या कीर्तनात असं थोडस बरं का आहे वेळ एक 10-15 मिनिटं आहे बघा आपल्या पहिलवानांनी सांगितलं अर्धा तास आहे पहिलवानांचं एक महाराज काय प्रमाण काय नको घेऊ नका भजन काय जास्त करू नका म्हणतात आम्हाला सांगा ती बी एक आवडच आहे भजनात कशाला वेळ घालता पण असा आहे संप्रदायाचा नेम महाराज जे आपण करतो ते प्रमाणबद्ध व्हावं भजन तर झालं पाहिजे अरे असं आहे तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोर फल जाळावे ते संतांचे शब्द आहे कीर्तन म्हटलं की येतं आपण एक दिवशी प्रवचन ठेवू खास पैलवानांच्या करता प्रवचन ठेवायचं म्हणजे प्रवचन असं ठेवा काय करायचं काय भजन टाळ काय नाही लागत त्याला तुम्ही निवांत फक्त ऐकत बसा किती दिवस ठेवायचे संपूर्ण गीतेचे 18 अध्याय 18 दिवस करू करा काय अडचण रोज प्रत्येक एका अध्यायाला एक कोणतरी महात्मा बोलवायचा मला एकट्याला काय 18 दिवस राहायला जाणार कारण माझी तुमच्यासारख्या प्रेमी लोकांनी व्याप्ती केलेली आहे भरपूर सारखं कुठं नाही कुठल्या तरी गावाला रोज चालूच आहे आता परवा झेपत नाही तरी चालूच आहे बरं का आणि त्यात महत्वाचं म्हणजे काय प्रेम मिळवण्याकरता खटपट आहे उद्या असंही म्हणशीला आपण वेळ मिळत नाही प्रपंच आहे पाठीमागं महाराज संसार फार मोठा आहे आणि त्याकरता हे दृष्टी देतात या अभंगात अरे ते ज्यांच्या करता तू उभा करतोस ना ते सगळं नाश पावणार आहे नाशिवंत अटी प्रिया पुत्र सकाळी काकडा म्हणता ना काकड्यामध्ये प्रमाणे नाम करायचं हरी हरी धनदारा पुत्र धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन बंधू सोय रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून शरणधिकारे देवासी धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धारा पुत्र जन सोय रे सर्व धनधारा पुत्र जन सोय रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून चरण निघाले वाटेचे. दारा पत्नी पुत्र महाराज कसे आहे ते त्यांनी सांगितले बरं का हे तुम्ही आम्ही सगळं नुसतं ज्ञानाचं पोट दाखवू नका आम्ही सुद्धा नाश पावणारी देव महाराज प्रपंच करतो कशा करता कोणा करता करतो उदाहरणच आहे रामायणातलं वाल्याला विचारलं महाराज जी हत्या करतोस ना कुणा करता करतो
म्हणजे मला महाराज काय प्रपंच दुसरा नाही आहे, यांना मारायचं, यांच्याकडून लुबाडायचं, यांना मारायचं, बरं का, यांच्या नावाने एक खडा त्या रांजणात टाकायचा, हा माझा नियम आहे. आणि यांच्याकडून लुबाडून मग काय करायचं, आपल्या बायका मुलांचं पोट भरायचं. हे असं करू नको, हे पाप आहे म्हटल्यानंतर महाराज पहिला वाल्यापुढे असा आहे की ज्यानं नारद मुनींचं ऐकल्याबरोबर, बरं का, पुन्हा मात्र पाप करायला प्रवृत्त झालेला नाही. तुमच्या आमच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ म्हणावं लागलं वाल्यापुढे की त्याने नारद मुनींचं एकदा ऐकलं, पुन्हा पाप करायला प्रवृत्त झाला नाही. आम्ही किती वर्षे झाली ऐकत आहोत. कीर्तन कुणाचं, किती कीर्तन झाली या वर्षात तरी भरपूर झाली. उपदेश किती ऐकले, भरपूर ऐकले महाराज, काय आमच्यावर परिणाम झालेला नाही. वाल्याने एकदा ऐकले, एकदा ते करतोय ते पाप आहे, प्रायश्चित घ्यावं लागेल. काय करावं लागेल, नाम घ्यावं लागेल. येत नाही महाराज, मरा आणि मारा, मरा 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 उपराट मरा मरा असं म्हटल्यानंतर महाराज कालांतरानं राम राम सतत घेतलं, परिणाम झाला आणि हरिपाठामध्ये शब्द आलाय, बरं का, पुराण प्रसिद्ध बोलिला वाल्मिकी, नामे तिन्ही लोक धरले. ऐसी काय असं काय काय करा, ऐसी जोडी करा, बरं का, राम कंठी धरा जेने चुके फेरा. अरे फेरा चुकवा, पुन्हा पुन्हा जर त्या फेराला येत आला ना तर समजून जा की तुम्हाला मनुष्य जन्माचा काही फायदा झालेला नाही. मनुष्य जन्म मिळून काही फायदा झाला नाही, नुकसानच आहे, ती हानीच आहे. परत जन्माला येणं म्हणजे जन्म मरण चुकवायचं आपल्याला, त्याकरता हे दिलेलं आहे मनुष्य शरीर, विसरू नका. आणि ते जन्म मरण चुकवण्याकरता आपण भगवत नाम सतत घेतलं पाहिजे. वाचन पूजन, संतांचे विचार, बरं का, संतांचे आचार, हे सगळे आपल्या जीवनात तुम्ही महाराज आपल्या जीवनामध्ये बांधले पाहिजे. या अभंगाचं 4थं चरण सांगते महाराज, 3रं चरण, नाव धड करा. धड करा म्हणजे महाराज पाण्यात नाव आहे असं जरा पहिलवान, त्याला किती छिद्र असावे असं वाटतंय तुम्हाला? पाण्यात नाव आहे, त्याला छिद्र किती असावे सांगता येत नाही. एक 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 असं चालतं का, एक छिद्र. हे बघा, नाव तरी पाण्यात उतरते का नाही, त्या नावेला समजा एखादं छिद्र असलं तर काय बिघडतंय? नको. म्हणजे किती मोठा अभ्यास आहे. लोक म्हणतात, लोक बसल्या, अरे बसल्यानं ज्यादा अभ्यास असतो. ते म्हणतात एकही छिद्र नको, एकही छिद्र नको त्या नावेला. का, नाव पाण्यात राहते, छिद्र जर त्या नावेला पडलं तर महाराज काय होईल, हळूहळू पाणी त्या छिद्रातून त्या नावेत येईल आणि नाव बुडेल म्हणतात. तसं तुमच्या आमच्यामध्ये एकही दोष नको महाराज, एकही गर्भवात चुकवण्याकरता. नाहीतर गर्भवात चुकत नाही, परत यावंच लागतं, जन्म घेणे लागे यावंच लागतं, यावं लागतं महाराज. जर दोष शिल्लक राहिला तर तुम्ही म्हणाल महाराज माणसाचा परत जन्म मिळाला तर परत भजन करायचं. कोणी सांगितलंय माणसाचा जन्म मिळेल म्हणून? मनुष्याचा जन्म मिळेल असं कोणी सांगितलंय? संत म्हणतात, मागुता हाती जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, कारे अंध होसी जाणून. परत या जन्म मिळेल असं तुला वाटतंय? नाही. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. हे तुकोबरांची प्रमाण नामदेव राय स्पष्ट सांगतात, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म परत फेरा. वर्म चुकला तर म्हणून लक्षात ठेवा. जरा थोडस माणुसकीचं, धर्माचं वाचन म्हणजे हे चिंतन करत राहा. काय व्हायला लागलंय, त्या मोबाईलच्या नावानं आणि त्या टीव्ही वगैरे आहे, मोबाईल आहे तुमच्यामध्ये, त्याच्यामुळं महाराज काय करावं हे विसरत. त्यांना वाटतं हे जीवन, हे रील्स बघणं हे जीवन आहे, मोबाईल बघणं जीवन आहे. नका
वाईट आहे ते लक्षात ठेवा. एकदा चुकून जर ही बुद्धी जर महाराज त्याच्यामध्ये कुठेतरी हे झाली तर फार मोठा पुढे जाऊन महाराज हे होईल का, भ्रंश बुद्धीला, बुद्धीचा भ्रंश व्हायला महाराज एकमेव कारण आता मोबाईल. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला आहे तसं बघण्यासारखं त्याच्यामध्ये महाराज विष्णू सहस्त्र नाम वगैरे आहे. अजून मी कधी कधी यांचा ऐकत राहतो, त्या योगी लोकांनी काहीतरी बोलून ठेवलं त्या मुलींचं वगैरे थोडस प्रवचन वगैरे मी ऐकतो हिंदीत केव्हा तरी असावी म्हणून. फार सुंदर बोलतात ते लोक. तर ते ऐकण्यासारखं घेण्यासारखं आहे. मला खात्री आहे ते लोक जास्त करून बघा ते घेतात काय, कुठेतरी विशेष लोकांच्या घरामध्ये पहाटे सकाळी उठलं की ते विष्णू सहस्त्र नाम वगैरे ते लावतात मोबाईल मध्ये. क्वचित लोक आहेत पहाटे उठलं की विष्णू सहस्त्र नाम लावतात आणि ते ऐकत 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 महाराज मग कुठेतरी झाडून त्या घराची होती, रांगोळी होते बरं का, ते स्नान वगैरे तिथे घडतं. हे सगळं चालू असतं. काही काही लोक त्याचा फायदा बरोबर घेतात आणि काही काही लोकांना सवय येते नको बरं का, बंद ठेवा, अजून काहीतरी लावा, दुसरं काहीतरी बरं का. मग त्याच्यामध्ये ते गाणी वगैरे लावायची पद्धत आहे. यानं काय होईल, संग दोष वाईट आहे. ज्ञानेश्वरी मध्ये असे दोष सांगितलेले आहेत बरं का. कामा संगा संजायते कामः, संगा संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती विभ्रमात बुद्धिनाश आणि बुद्धिनाशात प्रणश्यति. संपला विषय, संपला. बुद्धी जोपर्यंत स्थिर आहे तोपर्यंत चांगला आहे. बुद्धीचा नाश झाला, बुद्धीचा भ्रंश झाला, वेगळं मरावं लागत नाही, तेच खरं मरण. आणि म्हणून म्हणतात नाव धड करा सहस्रनामाची. सहस्रनाम आहे त्याला. राम हा शब्द आधी उच्चारा म्हणतात ते, आणि त्यानंतर म्हणतात अरे जो राम नाम तुम्हाला मी देतोय ते राम नाम असं किती आहे, सहस्र असतात, हजार. विष्णू सहस्त्र नाम म्हणतात लोक, सहस्रनाम बरं का. सहस्रनामे वाहू गोविंदा असं शब्द बरं का. आणि म्हणून नाव धड करा सहस्रनामाची. कशा करता धड करा, मग सुरुवातीला आणि बोललोय मी, आचरण व्यवस्थित ठेवून आचार विचारानं महाराज चांगली विवेक बुद्धी धारण करा, जेणेकरून आपल्याला भवसिंधूला जाताना प्रतिबंध त्याचा येऊ नये, जे भवसिंधूची तडी पावे. ऐशी जोडी करा. आणि मग शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे काळा हाना तोंडावर, म्हणाला देत नाही तुला प्रमाण, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, काळाला हाना. महाराज काळाला हाणण्याकरता आपल्याजवळ काय आहे ते म्हणतात रामनामाचे बाण जे आहेत त्या बाणानं मारा ना त्याला. अभंग आहे सुखे शेऊ ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळ दूत यमाची. कारण नाम हे काय आहे, शास्त्र हे निर्वाणी, शास्त्र हे निर्वाणी शस्त्र हे निर्वाणीचा बाण, निकट समोय अवसान, कोटे योजल दशदान, खंडी नारायण दुःख चिंतने. राम नामाचं महाराज हे बाण आहे ना, काय करायचं महाराज, काळाच्या तोंडावर हाणायचं. काळाला महाराज राम नाम देताय. आता बघा या वीर वस्तीत नका जाऊ म्हणतोय ते,
कोण यमधर्म सांगे तुता तुम्हा देते नाही सत्ता जेते होय हरिकथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या शिवा सुदर्शन घरटी जागे करीत असं वर्णन आहे. आणि म्हणून योग्य वेळेला म्हणतात जसं ज्ञानोबरायाने काळावरती मात केली तुकोबरायाने जगा काळ खाय आम्ही माता दिला बळ तरी नागरिकी काळा नाटाचा 40वा भाग हरी तैसे हरीचे दास हे सगळं काळावर मात केली. महाराज एवढंच नाही पर्यान काळाला ज्यावेळेला आता जाताना उद्या बीजोत्सव आहे महाराज. ज्यावेळी विमानात बसत असताना कुठंतरी थोडस असं वाटलं म्हटलं काय करायचं जागा उंची आहे तुकोबराय बसण्याचा प्रयत्न करतात काळानं आपलं काय काम केलं आम्हा म्हणले हे बरं का. आणि मग महाराज सांगितलं मी खाली वागतो माझ्या माथ्यावर पाय देऊन जा कडी काळाच्या माथा पाय देऊन या वैकुंठ भुवन असे गेलो ही अवस्था संतांची. तुका म्हणे काळा हना तोंडावरी त्याकरिता भाता भरी हरी रामवाने महाराज हृदयामध्ये बरं का नामस्मरण पूर्ण असं तुका म्हणे देह भरला विठ्ठले आणि काम करू केले भरला तसं भरायचं सगळं. दोषाला जागा झाली नाही पाहिजे दोषाला जागा राहिली नाही पाहिजे असं नाम महाराज याच्यामध्ये भरलं पाहिजे सतत. दोषा झाली घे घे मारी बरं का दोषाला जागा शिल्लक ठेवू नका एवढं नाम घ्या आपोआप दोष राहील नाही तुमच्यामध्ये महाराज. अशी अवस्था झाली संपूर्ण दोष निवृत्त झालं पिकली सेंद कडूपणे गेले तैशा आम्हा केले पांडुरंग असं झालं. मग महाराज गर्भवास नाही त्याला गर्भवासाचं दुःख नाही परत जन्म मृत्यूच्या दुःखात तो सापडत नाही. आणि ही क्रिया हा धर्म नामरूपी पाळून बरं का हा तुम्ही आम्ही पाळायचा आहे. आणि म्हणून सुरुवातीला ज्या धर्माबद्दल महाराज मी बोललो तो धर्म आता तुम्हाला हा सोपा सांगितलेला आहे नामरूपी हा धर्म नामस्मरण या धर्माचं पालन तुम्ही सर्वांनी करावं याच धर्माचं अनुकरण तुम्ही करावं बरं का. आणि सतत या धर्माचं पालन केलं बरं का. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज